धाराशिवच्या उमरगा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. मुरुम तुगाव परिसराला पावसानं झोडपलं. पावसामुळे शेतीच्या मशागतींना वेग, वातावरणातही गारवा. नाशिक शहरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. उकाड्यानं हैराण नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा. सकाळपासून नाशिकमध्ये ढगाळ वातावरण. दुपारच्या सुमारास पावसाची जोरदार हजेरी. जळगाव जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर बसलेल्या आंदोलकांवर कोसळला मंडप. जोरदार वादळी वाऱ्यानं मंडप कोसळला. आंदोलकांवर मंडप कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. घटनेत सुदैवानं कुणालाही दुखापत नाही. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात पावसाच्या हलक्या सरी. गेल्या अनेक महिन्यांपासून उकाड्याचा त्रास सोसत असलेल्या नागरिकांना दिलासा. वादळी वाऱ्यामुळे करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात केळीबागांचं नुकसान. शेकडो एकर क्षेत्रावरील केळीबागा जमीनदोस्त. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वादळी वाऱ्यामुळे सांगलीतील खानापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या केळीबागा भुईसपाट. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील साळशिंग, लेंगरे, नागेवाडी इथल्या केळीच्या बागा भुईसपाट. अकोल्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. पावसाचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. अनेक ठिकाणी केळीबागा जमिनीवर कोसळल्या. जळगावच्या रावेर तालुक्यात पुन्हा गारपीट आणि चक्रीवादळाचा तडाखा. अहिरवाडी परिसरातील अनेक ठिकाणी केळीच्या बागा जमीनदोस्त. शेतकरी संकटात असताना पुन्हा नैसर्गिक संकट आल्यानं शेतकरी हवालदिल. बीडच्या आष्टीमधील गहिनीनाथ गड परिसरात जोरदार पाऊस. वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्यानं जांभूळ पिकाचं नुकसान. जवळपास 2 लाख रुपयांचं जांभूळ पिकाचं नुकसान. जळगाव जिल्ह्याला वादळाचा तडाखा. पारोळा तालुक्यातील चोरवड परिसरात घरांचं मोठं नुकसान. प्रशासनानं पंचनामे करून मदत देण्याची नागरिकांची मागणी. नांदेडच्या मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. केळीच्या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. खासदार रवींद्र चव्हाण यांच्याकडून नुकसानाची पाहणी. जळगावच्या रावेर तालुक्यातील सावदा शहराला वादळी वाऱ्याचा तडाखा. अनेकांच्या घरावरील सोलर पॅनलचं नुकसान. झाडं येऊन मळून पडली. पुण्याच्या भोर तालुक्यातून वाहणारा धोम बलकवडी कालवा कोरडा पडला. धोम धरणातील पाण्याचं आवर्तन बंद असल्यानं कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांना शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची समस्या. सोलापूरच्या उजनी धरणातील पाणीसाठा 11%वर. सुपर अल्निनोमुळे पाऊस लांबणीवर. सिंचन थांबवून पाणी फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणात केवळ 6.78% पाणीसाठा. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात 13% पाणीसाठा घटला. पाणी टंचाईचं संकट. वाशिम जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईचं संकट. पाणी टंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील 229 गावांमध्ये 238 उपाययोजना प्रस्तावित. सध्या 103 गावांमधील विहिरींचं अधिग्रहण. 2 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. चिपळूणमधील पाणी टंचाईग्रस्त डेरवण पंचक्रोशीतील जनतेसाठी संत सीताराम बुवा बालावलकर चॅरिटेबल ट्रस्टचा आधार. यंदाही ट्रस्टच्या माध्यमातून 3 टँकर्सद्वारे संपूर्ण पंचक्रोशीतील गावांना 3 महिने दररोज 25,000 लिटर पाण्याचा पुरवठा. जळगावच्या चाळीसगाव शहर आणि तालुक्यात शेतकऱ्यांवर इतर रासायनिक खतं खरेदी करण्याची सक्ती. रयत सेनेचा आरोप. शेतकऱ्यांची अडवणूक थांबवा. कृषी अधिकाऱ्यांकडे रयत सेनेचं निवेदन. लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनला 7,500 रुपये प्रति क्विंटलचा दर. मागच्या 15 दिवसात सोयाबीनच्या दरात सुधारणा. सोयाबीन साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना दराचा फायदा. अमरावतीच्या बाजारपेठेत लाल मिरचीच्या दरात लक्षणीय वाढ. 280 ते 320 रुपये प्रति किलो दरानं विक्री सुरू. मिरची पावडर आणि मसाला उद्योगाला फटका. परभणीच्या मानवत शहरात गॅस एजन्सी बाहेर सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा. बुकिंग केल्यानंतरही 15 दिवस सिलेंडर मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार. नाशिकच्या बागलाणमध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघडकीस. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या गैरवापरावर मोठी कारवाई. 5,92,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. वाशिममध्ये इंधन दरवाढीमुळे पाण्याच्या टँकरच्या दरांमध्ये वाढ. 5,000 लिटरच्या टँकरचे दर 1,000 रुपयांपर्यंत पोहोचले. अंतरानुसार पाणी आणायचा खर्च वाढल्यानं दरात वाढ. टँकरचे दर वाढल्यानं सर्वसामान्यांचं आर्थिक गणित बिघडणार. गडचिरोलीच्या आष्टीमध्ये अवैध डिझेल साठ्यावर पोलिसांची मोठी कारवाई. 1,599 लिटर डिझेल जप्त. कारवाईत 8 लाख रुपयांच्या मुद्देमालासह 2 आरोपींना अटक. अवैध इंधनाविरोधातील जिल्ह्यातील पहिलीच मोठी कारवाई. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गॅस एजन्सीवर अजूनही सिलेंडरसाठी नागरिकांना तासनतास वाट पाहण्याची वेळ.
सिलेंडर 3 महिन्यातून एकदाच मिळत असल्यानं एजन्सी बाहेर गर्दी, नागरिकांचा प्रशासनाविरोधात रोष. जळगावमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ. वडापाव, पोहे, रस्सा वडा, समोसा 5 रुपयांनी महागला. गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानं खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर परिणाम. नवी मुंबई बाजार समितीमधील संचालक मंडळ आजपासून बरखास्त. राज्यात राष्ट्रीय बाजार समिती आजपासून लागू. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी नवी मुंबईतील एपीएमसी बाजार समितीत पदभार स्वीकारला. पेट्रोल डिझेल किमतीत वाढ झाल्यानं ट्रॅक्टरऐवजी शेती मशागतीसाठी बैलजोडीला मागणी. धुळे जिल्ह्यातील शिरपूर बाजार समितीत बैलजोडी खरेदीसाठी मोठी गर्दी. विविध भागांमधून शेतकरी बैलजोडी खरेदीसाठी बाजारात दाखल. कॅनॉलची दुरुस्ती होत नसल्यानं शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न. धुळ्याच्या उडाणी गीताने गावातील शेतकऱ्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न. कॅनॉलमधून गळती होत असल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान. सोलापूरमध्ये सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा. माढा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या. कोळेगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडण्याची मागणी. नांदेडच्या मुदखेड तहसील कार्यालयावर काँग्रेससह शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा. खासदार रवींद्र चव्हाण मोर्चात सहभागी. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा मोर्चा. सोलापूरच्या माढा तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाचं सर्वेक्षण सुरू. शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणाला अरणमधील शेतकऱ्यांचा विरोध. पोलीस, मोजणी अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक. शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, शेतकऱ्यांची भूमिका. चंद्रपूरमध्ये सत्तेत असणाऱ्या शिवसेनेवरच पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ. हे जनसामान्यांचं आंदोलन असल्याचा शिवसेना नेत्यांचा दावा. शहरातील पाणी टंचाईबाबत प्रशासनाची सुस्त भूमिका. इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात येवला काँग्रेसचं आंदोलन. तालुकाध्यक्ष समीर देशमुख यांच्या उपस्थितीत शहरातील विंचू चौफुली इथे आंदोलन करत वाहनधारकांना मेलडी चॉकलेटचं वाटप. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला बुलढाण्यात तीव्र विरोध. 58 जातींच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागणी. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली निदर्शनं. इचलकरंजीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते थोरात चौक मार्गावरील पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याबाबत मनसेचं निवेदन. पावसाळ्यात पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती. मनसेकडून अतिरिक्त आयुक्तांना देण्यात आलं निवेदन. अकोल्यातील गांधीग्राम इथल्या पूर्ण नदीवरील कावड घाटाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी. घाटाची आवश्यक दुरुस्ती करून स्वच्छतेची कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश. गोपाळगड किल्ल्यासंदर्भात 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश. मंत्री आशिष शेलार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश. गोपाळगड किल्ल्याच्या मालकी आणि संवर्धनाबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश. रायगडमधील पोलादपूर पंढरपूर आंबडवे मार्गाची दयनीय अवस्था. रस्त्याची कामं अपूर्ण असल्यानं अपघातांच्या प्रमाणात वाढ. नागरिकांकडून तात्काळ दुरुस्तीची मागणी. जमीन फसवणूक प्रकरणात भोंदू खरातला न्यायालयीन कोठडी. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं सिन्नर पोलिसांनी पुन्हा खरातला न्यायालयात केलं हजर. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं खरातला न्यायालयीन कोठडी सुनावली. इचलकरंजीच्या शिवतीर्थ बस स्थानकात महिला चोरट्यांचा पर्दाफाश. सीसीटीव्हीच्या मदतीनं 4 महिलांना शिवाजीनगर पोलिसांनी घेतलं ताब्यात. एसटी बसमधील प्रवाशांच्या पर्स आणि दागिने चोरत होत्या या महिला. नाशिकमध्ये प्रशिक्षण पूर्ण करताच दीक्षांत सोहळ्यात वैमानिकाची प्रेयसीला लग्नाची मागणी. नाशिकच्या कॉम्पॅक्ट आर्मी एशियन ट्रेनिंग स्कूलमध्ये दीक्षांत संचलन सोहळा संपला.